नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आनंदी वास्तू या चॅनलमध्ये। मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात राहू केतू या दोन्ही ग्रहांना मायावी ग्रह म्हटले जाते। हे दोन्ही ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करत असतात, ज्यामुळे या ग्रहांच्या बदलांचा चांगला वाईट परिणाम सर्व राशींवर होतो। या ग्रहांची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तींचे भाग्य उजळते, तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो। राहू केतू 2025 पर्यंतचा काळ काही राशींच्या व्यक्तींना अतिशय शुभ सिद्ध होईल। पंचांगणानुसार 18 मे 2025 रोजी राहू मीन राशीतून कुंभ राशीत आणि केतू कन्या राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे। या दोन्ही ग्रहांचे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल। राहू केतू या राशींना करणार मालामाल। मेष राशी। मेष राशीच्या व्यक्तींसाठी हे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल। मेष राशींच्या व्यक्तींसाठी राहू आणि केतूचे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल। या काळात आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील। कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील, त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील। मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लॅन देखील करा। मिथुन राशी। या राशी परिवर्तनाने मिथुन राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळता येईल। या काळात तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ मिळेल। विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ उत्तम असेल। कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील। समाजात मान सन्मान वाढेल। भाग्याची पुरेपूर साथ मिळेल। कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल। तुमची आर्थिक चणचल दूर होईल। फक्त मेहनत कायम ठेवा। मकर राशी। मकर राशीच्या व्यक्तींसाठीही हे राशी परिवर्तन खूप लाभदायी असेल। या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील। आरोग्याची विशेष काळजी घ्या। नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील। प्रेम संबंध सुखमय होईल। मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लॅन देखील कराल। भाग्याची भरपूर साथ मिळेल। आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ मिळेल। मीन राशी। मीन राशीच्या व्यक्तींसाठी राहू आणि केतूचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल। या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल। जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल। कुटुंबियांसोबत प्रवास घडेल। नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे। आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल। तुमचा मान सन्मानात वाढ होईल। सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल। अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील। मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।